लेक लाडकी योजना 2024. लेक लाडकी योजनेत मुलीला मिळणार 75,000 रुपये. राज्यातील मुलींना शैक्षणिक क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023-24चा अर्थसंकल्प जाहीर करताना महाराष्ट्र सरकारने एक नवीन योजना जाहीर केली होती, ज्याला लेक लाडकी योजना असे नाव देण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत करेल. महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023च्या माध्यमातून गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या शिक्षणापर्यंत आणि त्या प्रौढ होईपर्यंत सरकार आर्थिक मदत करेल. जोपर्यंत मूल अल्पवयीन होत नाही तोपर्यंत सरकारच्या या योजनेचा लाभ मिळत राहील. मुलींना या योजनेचा लाभ वेगवेगळ्या वयोगटातील वर्गश्रेणीनुसार दिला जाईल. लेक लाडकी योजना प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी तयार करण्यात आली आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार असून त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार स्वतः उचलणार आहे. जर तुम्ही देखील महाराष्ट्राचे रहिवासी असाल आणि या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आमचा हा शेवटचा लेख जरूर वाचा, कारण आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023शी संबंधित सर्व माहिती आमच्या जिल्ह्यात देणार आहोत. जसे की महाराष्ट्र लेक लाडकी योजना ऑनलाईन अर्ज, नोंदणी फॉर्म, लेक लाडकी योजना पहा, महाराष्ट्र ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, लाभ आणि पात्रता, जिल्हानिहाय लाभार्थी यादी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च रोजी महाराष्ट्र राज्याचा 2023-24चा अर्थसंकल्प जाहीर केला, ज्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र लेक लाडकी योजना महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 देखील जाहीर केली. या योजनेची घोषणा करताना त्यांनी सांगितले की राज्यातील ज्या गरीब कुटुंबात मुलींचा जन्म होईल त्या कुटुंबांना महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल. तसेच आम्ही तुम्हाला सांगतो की ज्यांच्याकडे पिवळे आणि केसरी रंगाच्या शिधापत्रिका आहेत तेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात. LLY महाराष्ट्रातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींनाही शिक्षण घेण्यासाठी शासनाकडून मदत दिली जाईल. लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2023 अंतर्गत महाराष्ट्र सरकार मुलगी 18 वर्षाची झाल्यावर तिला 75,000 एक रकमी पेमेंट देखील करेल. महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक मदतीमुळे राज्यातील गरीब कुटुंबातील मुलीही उच्च शिक्षण घेऊन आपले भविष्य घडवू शकतात. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रंगाची शिधापत्रिका असेल तर तुम्ही लेक लाडकी योजना ऑनलाईन नोंदणी देखील करू शकता. महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023च्या माध्यमातून मुलींचा सामाजिक दर्जा सुधारून भ्रूण हत्याही थांबवता येईल. मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून ₹75,000 देण्यात येणार असून या मुलींच्या मदतीने या मुली आपले उज्ज्वल भविष्य उज्ज्वल करू शकतात आणि देशांचे नावही उज्ज्वल करू शकतात. लेक लाडकी योजनेचा उद्देश. महाराष्ट्र शासनाची लेक लाडकी योजना 2023 सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या संघर्ष करणाऱ्या गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलींना उच्च शिक्षण आणि आर्थिक सहाय्य प्रदान करणे हा आहे. जसे की महिला व मुलींबाबत समाजात निर्माण झालेली नकारात्मक विचारसरणी बदलून भ्रूण हत्येसारखे गुन्हेही थांबवता येतील. या योजनेचा लाभ महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील मुलींना 5 श्रेणीमध्ये देण्यात येणार असून प्रथम मुलीच्या जन्मापासून तिचे शिक्षण होईपर्यंत त्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाईल.
आणि नंतर लाभार्थी मुली 18 वर्षानंतर सरकार त्यांना ₹75,000च्या अभ्यासासाठी पाठवेल, जेणेकरून त्या उच्च शिक्षण घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करू शकतील. योजनेत आर्थिक मदत कशी मिळेल? महाराष्ट्र शासनाच्या लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि पिवळे व केसरी शिधापत्रिकाधारक ज्या कुटुंबात मुलीचा जन्म झाला आहे त्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना ₹5,000ची आर्थिक मदत दिली जाईल. त्यानंतर मुली शाळेत जाऊ लागल्यावर नंतर पहिल्या वर्गात त्यांना सरकारकडून ₹4,000ची आर्थिक मदत दिली जाईल आणि जेव्हा ते 6वीच्या वर्गात प्रवेश करतात तेव्हा त्यांना ₹6,000ची मदत दिली जाईल. त्यानंतर जेव्हा ते 12व्या वर्गात प्रवेश करतात तेव्हा त्यांना 8,000ची मदत दिली जाईल आणि जेव्हा मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा तिला 75,000ची एक रकमी रक्कम दिली जाईल. मुली ही रक्कम त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणि लग्नासाठी वापरू शकतात. या योजनेमुळे राज्यातील मुलींना स्वावलंबी बनवले जाणार आहे. या योजनेतील अर्जाची प्रक्रिया काय असेल याबाबत शासनाकडून लवकरच सूचना जारी केल्या जातील. महाराष्ट्र लेक लाडकी योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये. लेक लाडकी योजनेअंतर्गत गरीब कुटुंबात जन्मलेल्या सर्व मुलांना लाभ दिला जाईल. या योजनेअंतर्गत जन्मापासून ते शिक्षण आणि लग्नापर्यंत शासनाकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. पिवळे आणि केसरी शिधापत्रिकाधारकांच्या कुटुंबात जन्मलेल्या मुलीला ₹5,000ची मदत दिली जाईल. पहिलीच्या वर्गातील सर्व मुली शाळेत गेल्यावर त्यांना ₹4,000 आर्थिक मदत म्हणून दिली जाईल. मुलगी 6व्या वर्गात प्रवेश करेल तेव्हा तिला सरकारकडून ₹6,000ची मदत दिली जाईल. मुली जेव्हा 11वीत प्रवेश करतात तेव्हा त्यांना ₹18,000ची मदत दिली जाईल. याशिवाय मुली 18 वर्षाच्या झाल्यावर त्यांना एक रकमी ₹75,000 सरकारकडून दिले जातील. आर्थिक मदत मिळवण्यासाठी मुलीच्या पालकांच्या बँक खात्यात एक रकमी रक्कम हस्तांतरित केली जाईल. मदतीची रक्कम मिळाल्यानंतर कुटुंबातील मुलाच्या शिक्षणासाठी या कुटुंबाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागणार नाही. म्हणूनच सरकार सर्व मुलींना ₹75,000 आर्थिक मदत म्हणून देणार आहे. मुलीचा जन्म शासकीय रुग्णालयात होणे बंधनकारक आहे. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी मुलीच्या जन्मापासून अर्ज करावा लागेल. गरीब कुटुंबातील मुलींचा जन्म हे ओझे समजू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबात जन्मलेल्या बालकांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. समाजातील मुलीबद्दलची नकारात्मक विचारसरणी आणि समानता बदलण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व मुलींप्रती सकारात्मक विचार विकसित करण्यात येणार आहे. लेक लाडकी योजना 2023 साठी पात्रता. महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023चा लाभ मिळवण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. लेक लाडकी योजना ही फक्त राज्यातील मुलींसाठी आहे. राज्यातील पिवळे आणि केसरी कार्ड विभागातील कुटुंबात जन्मलेल्या मुलीलाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. लेक लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे. वयाच्या 18 वर्षापर्यंत या योजनेचा लाभ दिला जाईल. महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 साठी आवश्यक कागदपत्रे. पालकांचे आधार कार्ड, मुलींचे जन्म प्रमाणपत्र,
पिवळे आणि केसरी रेशन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, जात प्रमाणपत्र, बँक खाते, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो. महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023 अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया. महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2023च्या घोषणेमध्ये महाराष्ट्र लेक लाडकी योजना 2023ची घोषणा केली होती आणि आजपर्यंत सरकारने ही योजना राज्यात लागू केलेली नाही. त्यामुळे या योजनेत अर्ज कसा करायचा आणि यासंबंधीची अधिक माहिती सरकारने अद्याप दिलेली नाही. जसे आम्हाला सरकारकडून या योजनेशी संबंधित इतर माहिती मिळेल तसं आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.